त्यांना त्यांनाही आम्ही विनंती करू आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपला मी स्वागत करतो. परंतु या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त यष्टा खुल्ल्या सोडल्या. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. अजून एक फलंदाज बाद. प्रेम दुले बॅक टू दी पवेलियन. पाहतायत प्रेम दुले यांना डगआउट मध्ये परतावं लागलं कारण की त्रिफळा उद्ध्वस्त केल्या गेल्यात. जयेश यांच्याकडे भरपूर दांडगा अनुभव आहे. खरं तर एक अनुभवी गोलंदाज मात्र शेवटच्या षटकात राखून ठेवला. परंतु त्यांच्याकडे आपण पाहतात क्षमता आहे, चांगली गोलंदाजी ते करतायत. आतापर्यंत 2 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली गेली आहे. स्ट्राईक वरती नवीन बॅटर कल्पेश धुले यांना आपण पाहता. कल्पेश धुले म्हटलं तर एक जुना जाणता हा खेळाडू. याच्याकडे देखील क्षमता आहे, अनुभव भरपूर आहे. कित्येक ऊन पावसाले मात्र वारा पाहिलंय या खेळाडूनं. परंतु मैदानाच्या आत गेल्या एक अनोखा फटका खेळायचा होतो. इथं आपण पाहता पुन्हा एकदा विकेट मिळते आहे. जणू काय ऍक्शन रिप्ले. ज्या प्रकारे प्रेम आउट झाला त्याच प्रकारे कल्पेशलाही या ठिकाणी बाद केले गेलं. अजून एक फलंदाज बाद. लगातारचा हा दुसरा धक्का जय हनुमान जुवेली टीमला. कल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन. तराजा बदलापूर. तर दोन्ही टीमचे कॅप्टन अतिरिक्त वेळ न घेता आपण लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर सर्व संघाला विनंती असेल मिड इनिंग अर्थातच इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा पूर्ण केला जाईल हे लक्ष असू द्या. या ठिकाणी आपण पाहतात सध्या तरी कासगाव टीम या मॅच वरती हवी ठरते. परंतु हे सांगणं मी तर म्हणेन कदाचित चुकीचं राहील. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला सुरक्षित ठेवत नाहीये. नक्कीच मागच्याच आठवड्यात अर्थातच मॅडी सर कालच ती फायनल देखील झाली आपण पाहिली चांदपची. परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलात जय हनुमान जुवेली हा संघ चॅम्पियन ठरला. परंतु या ठिकाणी थोडासा अडचणीत पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय की फलंदाज बाद आहे. LBWच्या माध्यमातून परतावं लागेल या ठिकाणी सुशांतला देखील मैदानाच्या बाहेर. आज मागच्याही मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. परंतु याही मॅच मध्ये विकेट हॅट्रिक. पहिली विकेट हॅट्रिक श्रीपत कडालीनं मिळवली. परंतु या ठिकाणी सेकंड दुसरी विकेट हॅट्रिक जयेश टेंबे पूर्ण करतोय. गुड बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अचूक लाईन आणि अचूक